सोहळा आहे नवीन नात्याचा. तर आजच्या नामकरण सोहळ्यामध्ये मी निवेदिता मीना, करंजकर परिवार आणि भोगले परिवार यांच्यातर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आता नामकरण विधी म्हणजे काय? बाळ जन्माला आलं की 10व्या किंवा 12व्या दिवशी त्याचं बारसं करण्याची आणि नाव ठेवण्याची परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. 1000 वर्ष म्हणजे वैदिक काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा नवीन जन्माला आलेल्या बाळाला आपल्या पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी हा समारंभ असतो. हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे. नामकरण संस्कार केले की असं म्हटलं जातं की बाळांना देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात आणि इथे आलेल्या समस्त परिवाराचेही आशीर्वाद मिळतात. नामकरण संस्कार ह्याच्यासाठी केले जातात की नवीन बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला त्याच्यावरती ग्रह नक्षत्रांचे नकारात्मक काही परिणाम असतात आणि आपल्या वैदिक शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की नामकरण विधी झाला की ती निगेटिव्हिटी, ते नकारात्मकता दूर होते आणि सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाची सकारात्मकता त्या लहान बाळाला मिळते. तर ह्याच्यासाठी आपण नामकरण विधी करतो. तर आता हे छोटंसं बाळ इथे आलेलं आहे, त्याचं नाव आपण लवकरच ठेवणार आहोत. पण तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद त्याला मिळावे म्हणून आपण एक छोटीशी ईश्वराची प्रार्थना घेऊया आणि सुरू करूया.